लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे, कारण लाडक्या बहिणींचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे त्याची आता प्रतीक्षा संपणार आहे आणि ज्या बहिणींची के-वाय-सी अजूनही झाली नाही आहे त्यांसाठी सुद्धा अतिशय गोड बातमी आहे. कारण त्यांची के-वाय-सीसाठी जी मुदतवाढ आहे ती देण्यात येत आहे आणि जी के-वाय-सीचं पोर्टल आहे त्यामध्ये आता काही ऑप्शन जे आहेत ते दुरुस्त करण्याचं काम सरकारने चालू केलेलं आहे. आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिलेली असेल, तुम्ही आधी बघितलं असेल. त्यांनी सांगितलेलं आहे पोर्टलमध्ये आम्ही दुरुस्ती करत आहोत, जेणेकरून तुम्ही तिथे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. जर कुठल्या कारणाने तुमचा लाभ बंद झाला आहे तर तुम्ही ते डॉक्युमेंट तिथे सादर करू शकतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन प्रकारे तुमची के-वाय-सी आता होणार आहे. ऑनलाईन करायची असेल तर ही प्रक्रिया सहज सोपी आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता, जेणेकरून तुमची के-वाय-सी योग्य रीतीने होणार आहे. के-वाय-सीमध्ये तुम्ही पात्र ठरताच तुमचे मागचे जे हप्ते असणार आहे रखडलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी हे के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपयानुसार मिळणार आहे. आषाढी एकादशीला याचा मुहूर्त ठरलेला आहे, पण ज्या बहिणी के-वाय-सी करतील त्याच बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही आज के-वाय-सी केली त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट ते रिव्ह्यूसाठी जातील. रिव्ह्यू केल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये लगेच ते तुमचे पैसे आहे ते टाकले जाणार आहे आणि हा हप्ता आता वाढवून दिला जाणार. ज्या बहिणींनी के-वाय-सी केली आहे आणि पात्रतेच्या यादीमध्ये ज्या बहिणींची नावे येतील त्या सर्व बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता आता जाहीर करण्यात आलेला आहे. के-वाय-सी पोर्टल सुरू केले जात आहेत आणि यासाठी जी के-वाय-सीची मुदत असणार ते काही कालावधीपर्यंतच मर्यादित असणार आहे, जास्त काळ तुम्हाला भेटणार नाही. ज्यामुळे के-वाय-सीचं पोर्टल सुरू झाल्यानंतर तुमची के-वाय-सी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तो चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.